नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री चॅप्टर नंबर 7 मेन्शुरेशन महत्त्वमापन या चॅप्टरचा अभ्यास आपण करत आहोत. प्रॅक्टिस सेट 7.3 मधील पहिली 5 उदाहरणं आपण मागील व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत. आज आपल्याला त्याच्या पुढची उदाहरणं सोडवायची आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन 6th नंबरचे एक्झाम्पल. इन द फिगर दिलेली आहे. फिगर आपल्याला दिलेली आहे. ही फिगर आहे. रेडियस ऑफ सर्कल इज 7 सेंटीमीटर. ह्या सर्कलची रेडियस दिली म्हणजे आर ची व्हॅल्यू दिली 7 सेंटीमीटर. मेजरमेंट ऑफ आर्क MBN 60 डिग्री. कुठे आहे MBN? या आर्कचं मेजरमेंट म्हणजे माप दिले, लेंथ नाही बरं का, माप दिलेलं आहे. किती? 60 डिग्री म्हणजे थीटाची व्हॅल्यू दिली 60. याचं माप तेवढंच ह्या सेंट्रल अँगलचं असतं 60 डिग्री. तर आम्हाला विचारलंय काय, म्हणजे आर दिलंय, थीटा दिलंय. विचारलंय काय? एरिया ऑफ सर्कल. ह्या सर्कलचा एरिया काढायचा पाय आर स्क्वेअर. दुसरं एरिया ऑफ OMBN. या मायनर सेक्टरचा एरिया विचारला. अजून काय विचारलंय? एरिया ऑफ MCN म्हणजे हा मेजर सेक्टर आहे, याचा एरिया विचारला. दिलेल्या गोष्टी लिहू पहिल्यांदा. सोल्युशन मध्ये रेडियस ऑफ सर्कल R इज इक्वल टू 7 सेंटीमीटर दिले आम्हाला. मेजरमेंट ऑफ आर्क MBN इज इक्वल टू, त्याला थीटा आपण म्हणू, इज इक्वल टू 60 डिग्री दिलेला आहे. पहिलं काय विचारलंय? एरिया ऑफ सर्कल. नंबर 1, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू इथे 7 आहे म्हणून आपण 22/7 घेऊ. 7 कॅन्सल होईल म्हणून पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर 7 इंटू 7. या ठिकाणी काय होईल? हा डिनॉमिनेटरचा एक 7 आणि न्यूमरेटरचा एक 7 काय झाला? कॅन्सल झाला. काय शिल्लक राहिले मग? 22 इंटू 7 किती येतं? 154 सेंटीमीटर स्क्वेअर. हा एरिया ऑफ सर्कल. पहिले आन्सर मिळाले. सेकंड, एरिया ऑफ OMBN म्हणजे हा सेक्टरचा एरिया. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला वापरायचा. एरिया ऑफ OMBN इज इक्वल काय रे? थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर म्हणजे काय? एरिया ऑफ सर्कल. ठेवा ह्या व्हॅल्यू आहे मध्ये. थीटा किती आहे? 60 अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण 154. त्यामुळे पुन्हा डबल हे पाय आर स्क्वेअरचं हे सगळं करीत बसू नका. समजते? ठीक. मग 60/360 बघा ना, ह्याला भाग घालवा. 60/360 ला भाग जातो का? या ठिकाणी या झिरोला हा झिरो कॅन्सल. 6 1 6 6 6 36. बरोबर आहे. किती आलं? 154/6. 154/6. कसं लिहिणार हे मग? 1/6 इंटू 154 म्हणजेच काय रे? याला भाग आहे ना आता. कितीचा भाग जातोय बघा? 25.67. ऍक्च्युअली एवढे येतं, पण अप्रॉक्सिमेटली हे अप्रॉक्सिमेटलीच आहे. अंदाजित काय लिहिणार? हा 6 7 आहे. हा 7 हा 5 पेक्षा मोठा आहे म्हणजे हा अब्जाच्या 6ला 7 होईल. 25.7 सेंटीमीटर स्क्वेअर. हे काय आलं?
एरिया ऑफ ओ एम बी एन म्हणजे हा मायनर सेक्टरचा एरिया. आता काय विचारले, एरिया ऑफ ओ एम सी एन म्हणजे हा मेजर सेक्टरचा एरिया विचारला. एरिया ऑफ ओ एम सी एन इज इक्वल एरिया ऑफ सर्कल माइनस एरिया ऑफ ओ एम बी एन. एरिया ऑफ सर्कल काढलाय 150 मायनस ओ एम बी एन 25.6. करा वजा बाकी यांची वजा बाकी किती येत 128.3 सेंटीमीटर स्क्वेअर. तिन्ही आन्सर एकत्र लिहे. आन्सर पहिलं काय, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. सेकंड आन्सर, area of OMBN is equal to 25.7 centimeter square. Third answer, area of OMCN is equal 128.3 centimeter square. समझले? नेक्स्ट एग्जाम्पल 7th. इन फिगर दिली, फिगर ही दिलेली आहे. रेडियस ऑफ सर्कल इज 3.4 सेंटीमीटर. रेडियस दिली म्हणजे आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. अँड पेरिमीटर ऑफ सेक्टर पी या सेक्टरची पेरिमीटर दिली 12.8 सेंटीमीटर. तर तुम्हाला काय विचारलंय, फाइंड एरिया ऑफ पी ए बी सी या सेक्टरचा एरिया विचारला. या सेक्टरचा एरिया. सेक्टरचा एरिया काढायचं म्हटलंय की आम्हाला एक तर रेडियस माहिती पाहिजे. आहे का माहिती? माहिती आहे. अजून काय पाहिजे, थीटा माहिती पाहिजे. थीटा आहे का याच्यामध्ये? नाही. त्यामुळे आम्हाला काढता येईल का त्या फॉर्म्युल्याचा वापर करून, थीटा अपाऊंड 360चा वापर करून? नाही काढता. मग काय दिलंय आपल्याला, या सेक्टरची पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे माहिती आहे का, या आउटलाईन आहे का, पी ए बी सी हा आर्क आणि हा पी सी रेडियस. म्हणजे इथून सुरू केलं असं आलं, हे असं, ही पूर्ण ही जी लांबी आहे ना, म्हणजे ही पी ए ची लांबी अधिक ए बी सी ह्या आर्कची लांबी प्लस पी सी ह्या रेडियस, या तिघांची बेरीज दिली आपल्याला 12.8. त्यामधलं पी सी किती आहे रे, 3.4. पी ए किती असेल, 3.4. कारण काय, रेडिया ऑफ दी सेम सर्कल. म्हणून हे माहिती आहे, हे माहिती आहे, ए बी सी या आर्कची लेंथ काढता येते. आर्कची लेंथ माहीत झाली, रेडियस माहीत झाली की सेक्टरचा एरिया काढता येतो. कसं लिहायचं, रेडियस ऑफ सर्कल आर इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर इज गिवन. पेरिमीटर ऑफ सेक्टर पी ए बी सी इज इक्वल टू दिले 12.8. पण पेरिमीटर म्हणजे काय रे, पी ए प्लस पी सी प्लस लेंथ ऑफ आर्क ए बी सी इज इक्वल टू किती आहे, 12.8. पी ए किती आहे रे, 3.4 प्लस 3.4 पी सी 3.4 प्लस लेंथ ऑफ आर्क ए बी सी माहित नाही इज इक्वल टू 12.8. 3.4 प्लस 3.4 6.8 येते. पण ते न करता मी उजव्या बाजूला नेतो, प्लस प्लस आहे मायनस. लेंथ ऑफ आर्क ए बी सी 12.8 मायनस 3.4 मायनस 3.4. कसं लिहिणार हे, लेंथ ऑफ आर्क ए बी सी इज इक्वल टू, करा यांची वजाबाकी. 12.8 मधनं 6.8 मायनस, त्या दोघांची बेरीज 6 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क ए बी सी, लेंथ ऑफ आर्क एल ची व्हॅल्यू मिळाली, पण आम्हाला विचारलंय का ह्या सेक्टरचा एरिया. एरिया ऑफ पी ए बी सी हे नाव आहे सेक्टरचं, त्या सेक्टरचे एरिया काय असतो,
1/2 into LR, 1/2 into L 6 into R 3.4. 6/2 किती आला 3, 3 into 3.4 किती आला 10.2 सेंटीमीटर. म्हणून आन्सर काय लिहिणार therefore area of PABC is equal to 10.2 centimeter square. 6th क्वेश्चन झाला. 7th क्वेश्चन झाला. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. इन फिगर दिलेले आहे. ही फिगर दिली. O इज द सेंटर ऑफ सेक्टर. हा O हा सेक्टरचा सेंटर आहे. एंगल ROQ इज इक्वल टू MON इज इक्वल टू 60. म्हणजे हा अँगल 60. म्हणजे या सेक्टरचा पण थीटा 60 आहे आणि या मोठ्या सेक्टरचा थीटा सुद्धा किती आहे 60. OR दिली आपल्याला 7 सेंटीमीटर. म्हणजे काय OR म्हणजे या सेक्टरची रेडियस. OM इक्वल टू 21. OM म्हणजे काय हा मोठ्या सेक्टरची रेडियस आहे. म्हणजे दोन्ही सेक्टरची रेडियस माहिती आहे, दोन्ही सेक्टरचा थीटा माहिती आहे. विचारलंय काय फाइंड द लेंथ ऑफ आर्क RXQ. या RXQ ची लेंथ काढायची आणि MYN ची लेंथ काढायची. म्हणजे या लेंथ ऑफ आर्क काढायची दोन्ही सेक्टर. आर माहिती आहे, थीटा माहिती आहे. लेंथ ऑफ आर्क करता येतो थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. याचा वापर पहिल्यांदा पहिल्या सेक्टरसाठी सोल्युशन फॉर आर्क ARXQ. या आर्क साठी बघू. याची लेंथ काढायची ना आपल्याला आर्क RXQ. त्याच्यासाठी ROQ इज इक्वल टू किती आहे 60 डिग्री. अँगल ROQ इज इक्वल टू 60 डिग्री. अजून काय माहिती आहे मध्ये OR. काय OR रेडियस आहे. तिला आपण R1 म्हणलं तर दिली आपल्याला 7 सेंटीमीटर. मग या आर्कची लेंथ काढू आपण. मग लेंथ ऑफ आर्क RXQ इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय R1. कारण त्याची रेडियस R1 मिळाली. ठेवा यामध्ये व्हॅल्यू. थीटा किती आहे 60 अपॉन 360 इंटू 2 इंटू 22 अपॉन 7 इंटू R1 इज 7. काय करणार 7 7 कॅन्सल झाले. 7 7 कॅन्सल. हा 7 आणि हा 7 कॅन्सल. मग काय राहिलं इथं आता ह्या झिरोला हा 0 कॅन्सल झाला. 6 1 6 झाला आणि 6 6 36 झाला. 6 आले. बरोबर. इथं बेक बे आला आणि बे त्रिक 6 झाला. काय राहिले रे 22 अपॉन 3. पण 22 अपॉन 3 करा भागाकार याचा रफ मध्ये किती येतं तर बघा तेच लिहिले मी 1/6 इंटू 2 इंटू 22 म्हणजे 44 अपॉन 6. म्हणजेच या ठिकाणी काय आलं 7.3 सेंटीमीटर. 7.3 सेंटीमीटर हे काय आलं लेंथ ऑफ आर्क RXQ मिळाली. अजून काय विचारलं लेंथ ऑफ आर्क MYN. त्याच्यासाठी फॉर आर्क MYN अँगल MON इज इक्वल टू 60 डिग्री दिले आपल्याला. रेडियस त्याची OM इज इक्वल टू रेडियस R2 इज इक्वल टू 21 सेंटीमीटर दिलेले. मग लेंथ ऑफ आर्क MYN इज इक्वल टू थीटा अपॉन 360 मल्टीप्लाइड बाय 2 पाय R2. ठेवा यामध्ये व्हॅल्यू. थीटाची व्हॅल्यू 60 अपॉन 360
इंटू 2 इंटू पाय 22/7 दिलेले आहे आपल्याला 30 घेतली मल्टिप्लाय बाय R2 21 काय आलं मग इथं 60/360 0 0 कॅन्सल 6 6 36 1/6 इंटू 2 इंटू 7 1 7 7 त्रिक 21 7 त्रिक 21 बरोबर आहे म्हणून किती आलं 3 आलं कुठलं आले 3 या ठिकाणी 7 त्रिक 21 7 1 7 7 त्रिक 21 म्हणून हे 3 लिहिलं काय राहिलं मग 1/6 इंटू 2 इंटू 22 इंटू 3 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 3 1 3 3 दोन्ही 6 या 2 ला हा 2 कॅन्सल राहिलं काय मग 22 राहिलं काय राहिला 20 म्हणून लेंथ ऑफ आर्क MYN इज इक्वल टू 22 सेंटीमीटर आन्सरला एकत्र राहतात लेंथ ऑफ आर्क RXQ is equal to 7.3 cm. Length of arc MYN is equal to 22 cm. समझलं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू 9th example. In figure दिलेली आहे ही फिगर if PABC area of PABC एरिया कुणाचा PABC या सेक्टरचा एरिया दिला आपल्याला 154 सेंटीमीटर स्क्वेअर रेडियस ऑफ दी सर्कल इज ह्या सर्कलची रेडियस 14 सेंटीमीटर जी सर्कलची रेडियस असते ना तीच सेक्टरची रेडियस असते बरं म्हणून काय आली ती R इज इक्वल टू 14 सेंटीमीटर तर विचारलंय काय फाइंड अँगल APC म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय करायची आहे थीटा एरिया ऑफ सेक्टर दिलाय रेडियस दिली थीटा करता येते तोच फॉर्म्युला थीटा अपॉन 360 इंटू पाय R स्क्वेअर तो फॉर्म्युला अजून काय विचारले लेंथ ऑफ आर्क ABC लेंथ काढायचा फॉर्म्युला काय थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय R त्याचा वापर करायचा कारण थीटा मिळाला आहे आपल्याला ते मिळवून आहे कसं लिहायचं बघा मग सोल्युशन पहिल्यांदा रेडियस ऑफ दी सर्कल R इज इक्वल टू 14 सेंटीमीटर अजून काय दिले एरिया ऑफ PABC दिलाय आपल्याला एरिया ऑफ PABC दिला एवढा बरोबर आहे किती दिलाय एरिया ऑफ PABC तर आपण या ठिकाणी तो 154 दिलाय पण त्याच्या आधी थीटाला मानू आपण मेजरमेंट ऑफ आर्क ABC याचं माप म्हणजे APC हा अँगल तो किती आपण थीटा मानतो किती मानायचा थीटा जो विचारलाय तो थीटा तर मग काय करायचं एरिया ऑफ PABC दिले आपल्याला 154 सेंटीमीटर पण एरिया ऑफ PABC म्हणजे ही सेक्टर झाला एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला माहिती आहे आम्हाला थीटा अपॉन 360 इंटू पाय R स्क्वेअर इज इक्वल टू 154 थीटाची व्हॅल्यू काढायची आहे माहित नाही आम्हाला थीटा अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू R स्क्वेअर R 14 इंटू 14 is equal to 154 therefore theta is equal to फक्त थीटा ठेवा की बाकी सगळं राईट साईडला न्या राईट साईडला नेताना काय होतं जे डिनॉमिनेटरला आहे ते इकडे न्यूमरेटरला जातं आणि इकडे जे न्यूमरेटरला आहे ते तिकडे डिनॉमिनेटरला म्हणून 154 तसाच हा डिवायडेड बाय 360 आणि 7 आहेत ना हे ते तिकडे मल्टिप्लाय बाय 360 and 7
तिकडे न्यूमरेटरला जे 22 14 14 आहे, तिकडे डिनॉमिनेटरला गेले 22 इंटू 14 इंटू 14. भाग तोड आहे यामध्ये. कसा भाग तोडणार बघा या ठिकाणी मी तोडून दाखवतो. 22चा पाडा आला पाहिजे. 22 × 22 22 7 154. 22 इंटू 7 that is 154. हा 7 1 7 आणि 7 2 14. बरोबर. परत या ठिकाणी हा 7 1 7 आणि हा 7 2 14. किती आला रे? 360/2 इंटू 2. बेक बे बे 180 बे 180. किती येतं? 180 इज इक्वल टू 360. 180/2 केलं तर 2 इंटू त्याला डिवाइड करायचं. किती येतं? 90. म्हणून थीटा इज इक्वल टू काय आले रे? 90. बाकी काहीच नाही, सगळं काटछाट झाले. 90 आलं. 90 डिग्री. थीटा म्हणजे कोणाबद्दल मानलाय आपण? अँगल APC. देअरफॉर अँगल APC इज इक्वल टू 90 डिग्री. पहिलं उत्तर मिळालं. सेकंड, लेंथ ऑफ आर्क ABC. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला वापरू. लेंथ ऑफ आर्क ABC इज इक्वल टू θ/360 इंटू 2 पाय r. ठेवा यामध्ये व्हॅल्यू. थीटा 90/360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू r ची व्हॅल्यू 40. थोडा या ठिकाणी भाग. काय उत्तर येते बघा. मग कसं भाग तोडायचं बघा, मी तोडून दाखवतो. काय करा, ह्या शून्याला हा शून्य कॅन्सल. 9 1 9 9 9 इंटू 4 दॅट इज 36. बेक बे बे 2 4. बेक बे बे 7 14. बरोबर. 7 आणि हा 7 कॅन्सल. काय राहिले शिल्लक बघा. मग काय शिल्लक राहिलाय? 22 सेंटीमीटर. आन्सर कसं लिहिणार? दोन्ही एकत्र उत्तर लिहा. आन्सर पहिलं अँगल APC. काय हा अँगल APC? पहिलं तेच विचारलं 90 डिग्री. आणि सेकंड आन्सर लेंथ ऑफ आर्क ABC इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. समजलंय का रे? किती उदाहरणं झाली? 6 7 8 9. 4 एक्झाम्पल्स. अजून 4 एक्झाम्पल्स आपली बाकी आहेत. हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत सर्व उदाहरणांचा अभ्यास करा.